हॅलो मुलांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू डीसी जनता चॅनल. आणि आपला जो आजचा असणारा विषय दॅट इज, मी तुम्हाला म्हटलं होतं आपण सगळे लेसन्स कंप्लीट करतोय, पोयम कंप्लीट करतोय. तर आज आहे आपला 1.5 आणि 2.5 पोयम. त्याच्यानंतर आपण एक रायटिंग स्किल करणार आहोत आणि एक तुम्हाला माइंड मॅपिंग म्हणून एक क्वेश्चन असतो, तोही आपण करणार आहोत. ठीक आहे, चला लेट स्टार्ट. Okay. Now, what is the next lesson is 1.5, the new dress. काय आहे तुमचा next lesson? The new dress. So it's written by Virginia Woolf. ठीक है? It's written by Virginia Woolf. Okay. बर, इथे तुम्हाला समरी पण असणार आहे मागे. जर तुम्हाला हवी असेल, तुम्ही त्याच्यातूनही नंतर नोट्स वगैरे वाचायचे असतील तर यू कॅन रीड. ओके, नाउ व्हॉट इज दिस? द न्यू ड्रेस. काय लेसनचं नाव? न्यू ड्रेस. इट्स रिटन बाय वर्जिनिया वुल्फ. ठीक आहे. ओके, द रायटर इज वर्जिनिया वुल्फ. ओके, नाउ व्हॉट इज दिस? या लेसन मध्ये की नाही मुलांनो, या स्टोरी मध्ये एक कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे? कॅरेक्टर कोणतं आहे त्याच्यामध्ये? दॅट इज मेबल. मेबल वॉरिन. द न्यू ड्रेस. ठीक आहे. ओके ओके, या स्टोरी मध्ये काय होतं ना मुलांनो, हे जे कॅरेक्टर आहे, द मेन कॅरेक्टर, यू कॅन से इट्स अ मेन कॅरेक्टर. मेबल काय आहे? ही मेन कॅरेक्टर. अँड यू कॅन सी दॅट शी इज द प्रोटॅगनिस्ट. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल इथे नाव का लिहितात मॅडम? कारण की याच्यामध्ये बरेच कॅरेक्टर्स आहेत. आता या स्टोरीमध्ये काय आहे ना मुलांनो, द न्यू ड्रेस मध्ये एक असं आहे, ही कॅरेक्टर मेबल वेरिंग म्हणून आहे. तर ही जी आहे ना, ही आहे, शी बिलॉंग्स टू लाईक मिडल क्लास किंवा त्याच्यापेक्षाही कमी, म्हणजे ती रिच नाही आहे. ठीक आहे. ही जी कॅरेक्टर आहे, शी इज नॉट रिच. ओके. आता तिथे काय होतं ना, तिच्या she was surrounded by people, but she has an inferiority complex. Inferiority complex काय असतो? की आपण स्वतःलाच कमी लेखतो, दुसऱ्यांसमोर आपण कमी समजतो आपल्याला. आता सपोज आपल्यापेक्षा कोणी चांगला ड्रेस घातला असेल, कोणी आपल्यापेक्षा चांगला पर्सनॅलिटीचा माणूस आपल्याला दिसला, किंवा आपल्याला एखादी लेडी दिसली आपल्यापेक्षा सुंदर आहे, किंवा एखादी चांगली पर्सनॅलिटी दिसली, तर असे काही लोक असतात ना, ते मनामध्ये विचार करत बसतात, अरे मी तर काहीच नाही ह्या पर्सन समोर, मी काहीच नाहीये. किंवा त्यांना असा फिलिंग येतो की अरे हे किती छान ड्रेस घातलाय, अरे बापरे हा किती छान बोलतो, किंवा ती किती छान दिसते. असं आपल्याला काय असतो, आपल्या इव्हन आपणही असाच विचार करतो कधी कधी. म्हणजे काही काही नाही करत, काही काहींना सुपिरियर कॉम्प्लेक्स असतो, की लाईक त्यांना काय फरक नाही पडत. काही काही ओव्हर कॉन्फिडन्स असतात, आणि काही काही असतात की त्यांचा कॉन्फिडन्स लो असतो. मग ते असे लोक जे असतात ना, त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होतो, कारण की ते सगळ्यांपुढे ना स्वतःला असं की मी तर काहीच नाही याच्यासमोर. ठीक आहे, असं त्यांना फिलिंग येतो. आता ही जी आहे मेबल वॉरिंग म्हणून, ही जी आहे ना, हिला पण तसंच फिलिंग येतो. अँड नाव या स्टोरीमध्ये शी वॉज इन्व्हायटेड फॉर द पार्टी. ठीक आहे, ती पार्टीसाठी तिला बोलवलेलं असतं. तिला कोण पार्टीसाठी बोलवतं? तर क्लॅरेसा. क्लॅरेसा म्हणून असते. सेकंड कॅरेक्टर कोण इथे? क्लॅरिसा.
ठीक आहे. क्लॅरिसा डॉलोवे जी असते ना, शी इन्व्हायटेड हर फॉर पार्टी. शी इन्व्हायटेड टू एव्हरीबडी, तिच्या ज्या सोसायटीमध्ये जे जे लोक असणार ते सर्वांना. शी इज द पार्टीज होस्ट. ठीक आहे. ठीक आहे, तिने पार्टीला इन्व्हाइट केलेलं असतं. शी इन्व्हायटेड हर, दॅट इज मेबल. ठीक आहे. हर मीन्स हो, मेबल. आता पार्टीला बोलवल्यावर काय होतं ना, की आता पार्टीला जायचं की ऑर्डिनरी ड्रेस घालून जाणार का आपण? नाही. तर तसंच हिचाही विचार होतो, अरे बापरे, आता पार्टीला बोलवलं म्हणजे एकदम ती खूप एक्साइटेड असते, वाव पार्टीला जायचं वगैरे. तर त्याच्यासाठी ती तयारी करायला सुरुवात करते. मग तिला एक ड्रेस, नवीन ड्रेस शिवून हवा असतो. तर ती काय करते, तिच्या पद्धतीने तिच्याकडे जेवढे काही असेल त्या पद्धतीने तिचा ड्रेस शिवण्याचा प्रयत्न करते. तर तो ड्रेस शिवायला ती कोणाला देते? मिस मिला. ठीक आहे. ती कोणाला ड्रेस शिवायला देते? मिस मिला. ठीक आहे. तर ही जी कॅरेक्टर आहे, ही कॅरेक्टर तुम्ही जर असं म्हटलं गेलं तर काय की शी इज व्हेरी लाईक पुअर, यू कॅन से. शी वॉज टेलर. ठीक आहे. शी वॉज सुईंग द ड्रेसेस फॉर द पीपल आणि त्याच्यातून ती पैसे कमवत असते. आता जेव्हा मेबल तिला भेटायला जाते आणि सांगते की मला पार्टीसाठी ड्रेस हवाय वगैरे, चांगला तयार करून देतो, मग ती तिचा खूप छान व्यवस्थित माप घेते आणि एक येल्लो कलरचा फ्रॉक तिच्यासाठी शिवते. ठीक आहे. येल्लो कलरचा छान असा गाऊन तिच्यासाठी ती शिवून देते. आता ही जी मिस मिलन आहे, शी वॉज व्हेरी सॅटिस्फाईड वुमन, हॅपी. व्हॉट एव्हर शी हॅड, शी इज हॅपी विथ दॅट. ठीक आहे. तर ती कशी असते? शी वॉज सॅटिस्फाईड वुमन, व्हॉट एव्हर शी हॅज. ठीक आहे. अँड वर्क्स हार्ड. शी वर्क्स हार्ड. Okay. And she sewed the dress for her. ठीक है. She made the Mabel's dress. ठीक आहे. पार्टीसाठी जो असतो ना, तो गाऊन ती तयार करून देते तिला. ठीक आहे. आता तिच्यासाठी ड्रेस शिवला तिने. तर जेव्हा ती घ्यायला पण येते ना, तेव्हा मिस मिलन सेज की यू लुक सो प्रिटी, तू खूप छान दिसतेस, खूप मस्त दिसतेस, असं म्हणून ती तिला प्रेज करते. बट शी वॉज हॅपी ऍट दॅट टाइम. तिला चांगलं वाटतं की अरे वा, माझी तिने तारीफ केली. आता आपला जो कॅरेक्टर आहे ना मुलांनो, आपला कॅरेक्टर हा जरा कसा आहे ना, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स तर आहेच, पण मनातल्या मनात फार बोलत असते, मनातल्या मनात खूप बोलत असते. तर ऍक्च्युली हा जो न्यू ड्रेस आहे, अँड जी वर्जिनिया ही जी ऑथरेस आहे, शी हॅज रिटन दिस लेसन इन अ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. काय या स्टोरी कशी आहे ही? इट हॅज रिटन इन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस काय असतं बरं? लेट मी राईट फर्स्ट. स्ट्रीम ऑफ, ठीक आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. ठीक आहे. आता हे जे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असतं ना मुलांनो, हे काय असतं ना, की असं नरेशन असतं. हा, दिस इज द नरेशन दॅट, हे कोणाच्या मनामध्ये असतं? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हे काय असतं? नरेशन असतं एखाद्या माणसाच्या मनातलं. ठीक आहे. आता हे प्रत्येक वेळी जी मेबल असते ना, ही प्रत्येक वेळी ज्याला पण भेटत असते किंवा जे पण तिला प्रेज करत असतं, तर ती असे ओपनली नाही बोलत. ती काय करते मनातल्या मनात, की अरे खरंच हिने मला प्रेज केलं का, की नाही केलं, ह्याने खरंच माझी प्रशंसा केली का, नाही केली, असं तिला तिच्या मनामध्ये सारखे तिचे विचार चालू असतात, सारखं ती मनामध्ये बोलत असते. आणि त्यालाच काय बोललेले? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. अँड दिस वर्जिनिया वुल्फ हॅज रिटन इट सो वेल, परफेक्टली. तिचे इमोशन्स, तिचे कन्फ्युजन, अँड ऑल द टाइम शी वॉज कम्पेअरिंग हरसेल्फ विथ द पीपल. तर ते सगळं जे आहे ते खूप छान नरेट केलेलं आहे आपल्या रायटरने, दॅट इज वर्जिनिया वुल्फ. ठीक आहे. सो इट्स अ मेथड, यू कॅन से इट इज a method
of narration that describes the thought of mind in the mind of character. ठीक है, of the character. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस काय असतं मुलांनो. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज की असं नरेशन, दिस इज द मेथड ऑफ नरेशन दॅट डिस्क्राइब्स द थॉट इन द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि आपला जो कॅरेक्टर आहे मेबल वॉरिन, हिच्या मनामध्ये फार विचार येत असतात. मग फायनली वेन मिस मिलान हॅड मेड अ ड्रेस फॉर हर, मग ती म्हणते तू खूप छान दिसशील, खूप मस्त ड्रेस आहे. आणि तो ड्रेस असतो येल्लो कलरचा, खूप छान, त्याच्या फ्लावर्स वगैरे खूप मस्त असतो. आणि मग फायनली ती तयार होते, मेबल तयार होते आणि ती क्लॅरिसा डॉलोवेने जी पार्टी थ्रो केली आहे त्या पार्टीमध्ये ती येते. आता पार्टीमध्ये आल्यावर काय होतं ना मुलांनो, तिकडे खूप सारे खूप सुंदर सुंदर ड्रेस घातलेले लोक असतात. लेडीज खूप सुंदर पार्टी गाऊन्स घातलेले असतात. आणि हे पाहून आता ही जी आपली कॅरेक्टर आहे मेबल, हिला जरा असं कॉम्प्लेक्स येतो की अरे किती सुंदर घातलंय. तर त्याच्यामध्ये एक लेडी असते, हर नेम इज रोज शॉ. काय नाव आहे त्या लेडीजचे नाव काय आहे? रोज शॉ. लेट्स सी द नेक्स्ट कॅरेक्टर काय आपलं? रोज शॉ. आता ही जी रोज शॉ आहे ना, ही खूपच सुंदर ड्रेस घातलेला असतो हिने. शी हॅड वोर अ ब्युटिफुल, द मोस्ट ब्युटिफुल यू कॅन से, शी वोर द मोस्ट ब्युटिफुल ड्रेस. ठीक आहे. आता जी मेबल आहे, शी वॉज लाईक कम्पेरिंग हरसेल्फ टू हर. लाईक ती काय करते ना, मेबल इज कम्पेरिंग compares her and her dress with everyone's. ठीक आहे. काय होतं, ती कम्पेअर करते, तिचा ड्रेस बघते, हिचा ड्रेस बघते, बोलते किती सुंदर आहे हिचा ड्रेस, असं तिला वाटायला लागतं. पण दॅट रोज शो आहे ना, ही काय करते, ही बोलते की वेन शी ग्रीट्स हर, ते एक्सचेंज द ग्रीट. आणि मग काय होतं, ती म्हणते की तुझा ड्रेस खूप छान आहे अगं. बट ऍज वी नो दॅट की रोज शॉचा ड्रेस पण खूप सुंदर असतो, खूप सुंदर असतो. तर अगेन दॅट मेबल स्टार्टेड लाईक हॅव्हिंग कॉन्फ्लिक्ट इन हर माइंड की अरे हिचा ड्रेस किती सुंदर आहे, ही मला असंच बोलत असेल, तिला असं वाटायला लागतं. मग नंतर काय होते ना की शी वॉज थिंकिंग, शी हॅज लाईक टेंडन्सी ऑफ ओव्हर थिंकिंग, खूप विचार करते. आता इथे तिने काय करायला पाहिजे होते, तिचा ड्रेस तर सुंदर होता, तिला आवडला होता म्हणून तर तिने घातला होता ना, तो सुंदर ड्रेस होता तिचा तो. तर तिने काय करायला पाहिजे होतं, कॉन्फिडेंटली तिकडे फिरायला पाहिजे होतं, शी शुड एन्जॉय द पार्टी. पण इन्स्टेड ऑफ दॅट ती काय करत असते, शी वॉज जस्ट कम्पेअरिंग एव्हरीबडी. लाईक माझा ड्रेस कसा आहे, तिचा ड्रेस कसा आहे, हे कसं आहे, ते कसं, ती कशी छान वागते, ही कशी छान वागते. सो शी वॉज कंटिन्युअसली डुईंग दॅट. आता ही एक गोष्ट आहे, याच्या पाठीमागे एक प्रॉब्लेम असा आहे की शी हॅड अ ड्रीम. ही जी आहे मेबल हॅज अ ड्रीम की तिचा ड्रीम असतो की शी वॉन्टेड टू मॅरी विथ अ रिच पर्सन, हँडसम आणि रिच.
She wanted to marry a handsome and rich person. ठीक आहे. काय होतं, पण तिला इच्छा असते, तिचं ड्रीम असते की असं सुंदर एका माणसाबरोबर तिचं लग्न व्हावं, हँडसम माणसाशी लग्न व्हावं, रिच पर्सनशी लग्न व्हावं, आणि सगळे जे लक्झुरीज आहे लाईफ मधले ते तिने काय केले पाहिजे, एन्जॉय केले पाहिजे. बट शी मॅरीज टू द पर्सन हु इज नॉट लाईक तेवढा रिच तो नसतोच, ऑब्व्हियसली नसतोच, तो मिडल क्लास असतो, मिडल क्लास मधला असतो, आणि त्याचं नाव असतं ह्युबर्ट. ठीक आहे. का असतो तो कॅरेक्टर, ह्युबर्ट, हजबंड. ठीक आहे, याचा हजबंड असतो तो मेबल, अँड ही वॉज वर्किंग इन अ लॉ कोर्ट. तो लॉ कोर्ट मध्ये काम करत असतो. हजबंड ऑफ मेबल वर्क्स इन लॉ कोर्ट. ठीक आहे, तिकडे तो काम करत असतो. ठीक आहे. सो ह्युबर्ट जो आहे, he is the husband of Mabel and works in law court, and now he was trying to keep her happy. All the time he was trying to keep her happy, but they were living in a small house. They don't have like त्यांच्याकडे नोकर चाकर नाही आहेत, काहीच नाहीये. तर ह्या सगळ्यामुळे तिला आहे ना जरा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो की अरे माझ्या अराउंड असे लोक आहेत की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, खूप त्यांच्याकडे नोकर चाकर असतात, मोठे मोठे घर आहेत. ऍक्च्युली हा रिझन असतो की तिला तो जरा प्रॉब्लेम येतो की तिच्याकडे ती तेवढ्या अप टू डेट नाहीये, तेवढे लक्झुरीज तिच्या लाईफ मध्ये नाहीये, किंवा तिच्याकडे पैसा नाहीये, आणि त्याच्यामुळे काय होत असतं ना, ती सारखं अशी याचं कॉन्फ्लिक्ट इन हर माइंड की अरे ते छान दिसतं, हे चांगले दिसतं, बट आय एम नॉट. ठीक आहे. सो ही वॉज ट्राईंग टू कीप हर हॅपी. कीप हर हॅपी. आता काय होतं ना मुलांनो, की या स्टोरीमध्ये ना खूप सारे लोक असतात, आणि मग ते जो हिला भेटत असतो त्याच्यामध्ये एक जो असतो ना त्याचं नाव असतं चार्ल्स बर्ट. काय नाव असतं त्याचं, चार्ल्स बर्ट. आता तिला असं वाटत असतं की तिच्या समोर हा चार्ल्स बर्ट येतो, आणि तिला असं वाटत असते की ह्याने मला प्रेज केलं पाहिजे की तू छान दिसते, तुझा ड्रेस सुंदर आहे. बट इन्स्टेड ऑफ दॅट ही लाफ्ड ॲट हर. तो काय करतो, तिच्यावर हसतो, आणि हसल्यामुळे काय होतं, ओके, ही लाफ्ड ॲट हर, आणि हसल्यामुळे काय होतं ना, शी बिकेम सो लाईक नर्वस की अरे असं कसं काय याने केलं, मला माझ्या बरोबर चांगला पण नाही बोलला, आणि मला उलट माझ्यावर हसला, म्हणजे माझा ड्रेस काही चांगलाच नाहीये. तर तिला अजून अजून कसं तरी फिलिंग यायला लागते, आणि नाही आता नंतर शी वॉज इन अ हर लाईक सबकॉन्शियस माइंड मध्ये ती वेगळाच विचार करायला लागते. आणि व्हॉट शी वॉज थिंकिंग, शी इज अ फ्लाय. आता ती काय विचार करायला लागते की ती फ्लाय आहे. काय आहे, she was thinking fly in the saucer. ती काय विचार करायला लागते की she is a fly. ती काय विचार करायला लागते की she imagines की आहे ना की she is a fly and all other are the insects. आणि त्या इन्सेक्ट्स मध्ये ती असा विचार करते की देर आर सम ड्रॅगन फ्लाईज, देर आर सम ब्युटिफुल बटरफ्लाईज, खूप सुंदर सुंदर सगळे इन्सेक्ट्स आहेत, पण ती काय एकदम अगली, एकदम बकवास असं दिसणारी फ्लाय आहे असं तिला वाटायला लागतं. तो शी इमॅजिन्स, व्हॉट यू कॅन से हिअर, she imagines that she is an ugly fly and
saucer, and a fly. She is ugly. She is an ugly fly, and all others are beautiful butterfly, dragonflies, and insects. ठीक आहे. सो ती स्वतःला काय समजते, ती स्वतःला खूप अशी अगली अशी बटरफ्लाय समजते, आणि बाकीच्यांना तिला असं वाटतं की ते सगळे खूप ब्युटिफुल असे ड्रॅगन फ्लाईज आहेत, हँडसम असं सगळे खूप छान आहेत. सो असं करत करत काय होतं ना, द होल टाइम शी वॉज वरीड अबाउट हर ड्रेस. Though she was looking so beautiful, there are few people who were like, while she was thinking ना, she was in imagination की ती एक फ्लाय आहे. तर एक असतो कॅरेक्टर रॉबर्ट हेडन म्हणून असतो. कोण असतो? रॉबर्ट हेडन. सो रॉबर्ट हेडन, सी इथे आपण लिहूया रॉबर्ट हेडन म्हणून जो असतो, ही ऑल्सो प्रेझेस्ड हर. He also praised her and said that you look beautiful. Praised her and said you look beautiful. ठीक आहे. ओके. तो अशा प्रकारे काय होतं की तिला काही लोक खूप छान रिप्लाय करतात की तू सुंदर दिसते, तू मस्त दिसतेस, तुझा ड्रेस खूप छान आहे, असं सगळेजण अर्धे लोक बोलत असतात, आणि फक्त एकच असतो की हा तिला हसतो, बाकी अदरवाईज सगळे तिला खूप छानच म्हणत असतात. बट शी वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट दॅट फॅक्ट की हा मी पण सुंदर दिसते. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, द होल टाइम शी रुइन्स हर एन्जॉयमेंट, आणि काय होतं फायनली ती असा विचार करते की नाही आता मी काय केलं पाहिजे, सोडून देते. ती बोलते जाऊ दे, हा सगळे थॉट्स जाऊ दे, आणि ती डिसाइड करते की पार्टी सोडून जायचं. पण शी रिझॉल्व्स ॲट दॅट टाइम, she decided that की she will go to the library and read some like nice books की जे तिला खूप चांगलं फील करवतील, आणि मग तीही खूप चांगला व्यक्ती बनायचा प्रयत्न करेल. इन्स्टेड ऑफ बिईंग लाईक इथे असं कन्फ्युजन मध्ये आणि सारखं कम्पेअर करण्यापेक्षा दुसऱ्याशी, शी डिसाइडेड की ती आता छान व्यक्ती बनायचा प्रयत्न करेल. सो फायनली ही आहे तुमची द न्यू ड्रेसची स्टोरी. ती पार्टी सोडून जाते, पण ती एक विचार करते, शी डिसाइडेड वन थिंग की ती तिच्या लाईफमध्ये आता चांगला व्यक्ती बनायचा प्रयत्न करणार. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग लाईक कम्पॅरिझन, लोकांशी कम्पेअर करणं, लोकांना छान म्हणणं आणि स्वतःला खराब म्हणणं, ती आता सोडून देणार आहे असं ती विचार करते, आणि ही स्टोरी इथे संपते. नाउ लेट्स सी द हार्ड वर्ड्स. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की हार्ड वर्ड्स तुम्हाला आपण सिनोनिम्स करूया म्हणून, तर ते करूया. बरं, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे सगळं समरी वाचू शकता, याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. ओके. नाउ सी, दीज आर द हार्ड वर्ड्स. तुम्हाला काही मिनिंग्स माहित असतील, पण तुम्हाला हे एक्झाम मध्ये आले तर फायदा होणार आहे म्हणून. मिझरी, अ ग्रेट फिजिकल अँड मेंटल डिस्ट्रेस और अनहॅपीनेस. ठीक आहे. अनहॅपीनेस, डिस्ट्रेस. रिलेंटलेसली, ऑप्रेसिवली कॉन्स्टंट. ठीक है. रिलेंटलेसली, ऑप्रेसिवली कॉन्स्टंट. Remorselessly, this is the mercilessly. Remorselessly, mercilessly. Appalling, it's a appalling is what? Appalling, very bad. Hideous, appallingचा मीनिंग आहे व्हेरी बॅड ऑर शॉकिंग. तुमचं जर लक्ष असेल, तुम्ही आपण पूर्ण वाचूयात हे, तर तुम्हाला सगळ्या लक्षात येईल की ह्या पूर्ण लेसन मध्ये देर आर सो मेनी निगेटिव्ह वर्ड्स. कारण की जो कॅरेक्टर आहे, शी हॅज नो पॉझिटिव्हिटी, शी हॅज नो ऑप्टिमिझम, नो होप्स. ती फक्त काय करत असते, विचार करत असते निगेटिव्हच. ठीक आहे. हिडियस इज व्हॉट? एक्सिडिंगली अगली. Sordid, unpleasant, ugly.
meager. Meager means poor, unimportant, dowdy, unfashionable. She felt that her dress is very unfashionable, very old. असं तिचा ड्रेस आहे असं तिला वाटत असतं. बट इट लुक्स ब्युटिफुल ऍक्च्युली. पण तिला असं वाटत असतं की ती खूप अनफॅशनेबल आहे, बाकी सगळे लोक खूप फॅशनेबल आहेत. सो डल इन अपिअरन्स. सो decrepit. So this is elderly, feeble due to age. She felt that की तिचे एज खूप जास्त आहे, बाकी सगळेजण खूप यंग दिसत आहेत. सो तिला अशी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे की ती स्वतःला कमी समजते सगळ्यांमध्ये. Dingy, gloomy and drab. Furbishy, that is polishing. Odious, that is extremely unpleasant. Veneer, superficial appearance. Veneer, तिला काय वाटतं सगळे कसे आहेत, all people are veneer. They have the superficial appearance, but she hasn't. Okay. Self-loathing. She was full of self-hatred. कशी होती? She was self-loathing. ती स्वतःला खूप हेट करत होती. ठीक आहे. Catastrophic. That is causing sudden great damage or suffering. ठीक है. And deplorable, pitiful. Deplorable, pitiful. ठीक है. So these are the hard words. Go through them आणि तुम्हाला वर्डचे मीनिंग समजतील आणि त्याच्यामुळे तुम्ही सिनोनिम्स पण लिहू शकाल आणि अँटोनिम्स पण लिहू शकाल. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. ओके. नाउ दिस इज द सच अ इमोशनल पोयम. जेव्हा तुम्ही वाचली असेल तर तुम्हालाही याचा मध्ये खूप असं दुःख झालं असेल वाचून, मला तरी वाटतंय. खूपच कशी खूप इमोशनल पोयम आहे. दॅट इज 2.5 फादर रिटर्निंग होम. काय पोयम? द फादर रिटर्निंग होम. आणि तुम्हाला तर माहिती, तुम्हाला याचं अप्रिसिएशन येऊ शकतं. सो याचे पोएट कोण आहेत मुलांनो? दिलीप चित्रे. कोण आहे याचे पोएट? दिलीप चित्रे. ठीक आहे. हे जे आहे ठीक आहे. आता इकडे काय बघा, दिस इज द पोयम फादर रिटर्निंग होम. सच अन इमोशनल पोयम. लेट्स सी, आपण जाऊया, विल गो थ्रू द पोयम. आता पोयम मध्ये ना मुलांनो, पोयम मध्ये अशा एकदम तुम्ही म्हणू शकता एकदम साधारण मिडल क्लास असलेल्या अशा फादरची ही स्टोरीच आहे असं समजा, की ऍक्च्युली पोएट हॅज रिटन अबाउट हिज फादर ओनली. इट्स अ स्टोरी ऑफ पोएट्स फादर. ठीक आहे. ही हॅज डिस्क्राइब हिज रुटीन, डेली रुटीन, की ते काय करत होते आणि काय होतं त्यांच्या लाईफ मध्ये वगैरे. सो यू नो दॅट the poet's father name is Purushottam. ठीक है. Dilip Purushottam. So this is the story of ठीक है, Dilip Purushottam Chitre. ठीक है. So this is the poem. His father. ठीक है. आणि ह्यांची स्टोरी, ह्यांचे पूर्ण डेली रुटीन कसा होता आणि ते कसे काय जॉब करायचे किंवा त्या जॉब वरून येताना किंवा त्यांचं कसं असायचं ना रुटीन, ते सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे. विल सी. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. काय आहे स्टोरीमध्ये? पोयम जशी सुरुवात झालेली आहे, पोयमच्या सुरुवातीला पोएटने लाईन काय टाकली आहे? माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. ठीक आहे. सो आता पोएट काय बोलते की माझे फादर सगळं काम आटोपून सगळं करून वगैरे काय करतात, तर संध्याकाळची खूप लेट इव्हनिंगची ट्रेन पकडतात आणि ते घरी यायला निघतात. नाव स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. नाव यर स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स. कम्युटर्स म्हणजे काय? कम्युटर्स म्हणजे हु ट्रॅव्हल्स डेली. ठीक आहे. जे लोक कंटिन्यू दररोज काय करत असतात, प्रवास करत असतात, त्यांना कम्युटर्स म्हणतात. म्हणजे त्यांच्या कामासाठी ये जा करत असतात. सो यू कॅन से दॅट कम्युटर्स. ठीक आहे.
दो हु commuters travel regularly. Okay. Now, standing among silent commuters in the yellow light, suburb slide past his unseeing eyes. काय बोललाय की कम्प्युटर्स म्हणजे तो काय असतो दररोज ये जा करत त्याचे फादर ही वॉज गोईंग अँड कमिंग एव्हरी टाइम लेट इव्हनिंग ट्रेन. आता लेट इव्हनिंग ट्रेन याचं इथे काय आहे ना मुलांनो की त्यांनी असं सांगितलं की त्यांचे फादर ही इज इन लाईक ओल्ड एज, थोडासा वय पण झालेलं आहे त्यांचं, की ते दररोज एक तुम्ही असं म्हणू शकता की तो 20 वर्षापासून 25 वर्षापासून त्याचे फादर काय करतात ये जा करतात 20 वर्ष 30 वर्ष असं म्हणून. सो लेट इव्हनिंग ट्रेनला त्यांना यायला लागतं आणि त्याच्यामध्ये ही वॉज स्टँडिंग अमंग म्हणजे त्या ट्रेनमध्ये जे काही अदर कम्प्युटर्स आहेत, जे कोणी अदर ट्रॅव्हल करत आहे ते सुद्धा त्यांच्याशी बोलत नाहीये. सो ही वॉज लाईक अ सायलेंट कम्प्युटर. ठीक आहे, सायलेंट कम्प्युटर. Then Sabar slide past his unseeing eyes. सो ते असे आहेत, असे तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचे लोकल्स वगैरे त्याच्यामध्ये लोक असे पकडून वगैरे जागा भेटली तर बसतात, नसेल तो उभं राहतात. सो असं करून ते ही वॉज लाईक ही हॅड ए साईट, म्हणजे जशी लोकल पडते तसं तसं त्याच्या समोर खूप सारं दृश्य जात आहे. देर इज द सब अर्ब्स म्हणजे मेन सिटी असते आणि बाकीचे छोटे छोटे एरियाज असतात. मग असे जे सब अर्ब्स त्याची ते दिसत असतात, बट ही वॉज नॉट लुकिंग ऍट देम. अनसीइंग आईज ही वॉज नॉट लुकिंग म्हणजे डोळे तिकडे आहेत, बट स्टील ही वॉज नॉट लुकिंग ऍट देम बिकॉज ही हॅड डिफरंट थॉट इन हिज माइंड. आता ते तेच असणार आहे, तो स्वतःविषयी विचार करत असणार की काय माझी लाईफ आहे, की मी मुलांसाठी कमवतो, माझ्या बायकोसाठी कमवतो, माझ्या फॅमिलीसाठी मी कमवतो, आई वडिलांसाठी कमवतो आणि मला हे दररोज किती कष्ट आहे. So he was thinking about that only. ठीक है. Now his shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. ठीक है. Now he is talking about की त्यांचे जो शर्ट आहे, त्यांची जी पॅन्ट आहे, हे सगळं कसं आहे खूपच ओलं झालेलं आहे. कशामुळे? कारण की तो मे बी तो सीझन असणार आहे, रेनी सीझन असणार आहे आणि धावपळ करत करत पावसामध्ये ओलं होऊन ते ट्रेनमध्ये लोकलमध्ये बसलेत आणि आता ते ही वॉज इगर टू रीच हिज होम. त्यांना असं वाटतं की घरी जातो मग एकदम आराम के साथ बसेल आणि छान जरा टाइम स्पेंड करेल असं त्यांना वाटत असतो. दॅट्स वाय तर असं सांगितलंय की त्याचे शर्ट पॅन्ट हे जे सॉगी आहे किंवा त्याचा जो ब्लॅक रेनकोट आहे ही वोर दॅट की इट वॉज स्टेन्ड विथ मड. त्याला डाग पडले, सगळे चिखलाचे डाग पडले. मड इज व्हॉट? चिखल. सो his bag stuffed with his books. The bag is stuffed with books. आता इथे जे आहे ना मुलांनो, ही त्यांची बॅग तर आहे, नॉर्मल ऑर्डिनरी बॅग आहे, त्याच्यामध्ये खूप सारे बुक्स आहेत. पण ह्या बॅगच्या ह्याच्यामध्ये ना मुलांनो एक अजून हिडन मिनिंग पण आहे. सो इट इज अ बॅगेज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट यू कॅन से हिज बॅग. इथे काय बोलले? हिज बॅग. हिज बॅग याचं इथे मिनिंग काय आहे? लाईक बॅगेज ऑफ responsibilities. ठीक आहे. सो हियर इट इज अ बॅगेज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. कारण की फादरला काय करायचंय, त्याच्या पूर्ण कुटुंबाला, त्याच्या पूर्ण फॅमिलीला काय करायचं आहे, सर्व्हाइव्ह करायचं आहे. त्यांना त्यांचे सगळे जे काही डिमांड्स असतील ते प्रोव्हाइड करायचे, ते कम्प्लीट करायचे, त्यांना प्रोटेक्ट करायचंय, त्यांना पैसे देऊन एज्युकेट करायचंय. सो ही हॅड सो मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज. सो हियर हिज बॅग लाईक हे हिडन मिनिंग आहे, डबल त्याचं मिनिंग होतो की ही हॅज अ बॅगेज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यावर. ठीक आहे. देन इट्स फॉलिंग अपार्ट.
इज फॉलिंग अपार्ट. याचा मिनिंग ना मुलांनो, याच्यामध्ये याचा मिनिंग काय आहे? फॉलिंग अपार्टचा मिनिंग इकडे की लाईक ब्रेकिंग इनटू पीसेस. ठीक आहे, फॉलिंग अपार्टचा मिनिंग काय आहे? ब्रेकिंग इनटू पीसेस. ओके, ब्रेकिंग इनटू पीसेस. आता हे जे फॉलिंग अपार्ट, सो याचं कसं आहे ना मुलांनो, त्यांना असं वाटतं की हे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर, हे सगळे काय होत आहेत, आय एम नॉट एबल टू फुलफिल देम. मी कुठेतरी कमी पडतोय. दॅट्स वाय दिस लाईक तुम्ही हे इमेजरी आहे की काय आहे की ह्याची हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. इज नॉट, ही वॉज नॉट एबल टू फुलफिल द रिस्पॉन्सिबिलिटीज, फुलफिल द डिमांड्स of his family members. His eyes dimmed by age. त्याचे डोळे जे आहेत आता ते असे हे झाले, डीम झाले, लाईक त्यांना खूप चांगलं दिसत नाहीये. त्यांना काय होतंय, ते खूप थकल्यासारखे झालेले आहेत. ठीक आहे, फेड होमवर्ड. नाव ही इज लाईक की ना आता घरी जाईल असं त्यांना वाटत असतं. बट तिकडेही ऍज यू नो, मुंबईमध्ये जरा वेगळाच वेदर असतो. तिकडे काय असतं की जरी पाऊस पडत असला तरी तिथे घामही येत असतो. सो देअर इज द ह्युमिड मान्सून. तिथे काय बोललाय? ह्युमिड मान्सून. सो त्याला माहितीये घरी गेल्यावर पण त्याला काही आराम मिळणार नाहीये, कारण की तिथे एक चिपचिपाट असणार आहे. तिथे काय असणार आहे? घरी गेल्यावर पण खूप विचित्र वाटणार आहे. बट स्टिल ही वॉज इगर टू गो टू होम. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. Now the poet is saying की he can imagine, he knew that की आता माझे जे फादर आहेत, my father is getting off the train. आता ट्रेन मधून ते खाली उतरणार आहेत. Now here, like a word dropped from a long sentence, such a beautiful line it is. ठीक आहे, आणि तेवढीच इमोशनल पण आहे. का आहे मुलांनो ही इमोशनल? कारण की the poet says that now his father is getting off the train and he is like a word in the, like he's like a word in the long sentence. एक लॉंग सेंटेन्स मध्ये जसा एक वर्ड असतो, तो नसला तरी चालून जातो. जसं ए अँड द किंवा एखादा छोटासा लेटर वर्ड आहे की तो नसला तरी फरक नाही पडत लॉंग सेंटेन्सला. ठीक आहे, सो तसंच त्याचे फादर आहे. ही कम्पेअर्स हिज फादर विथ अ वर्ड. ही कम्पेअर्स हिज फादर विथ अ वर्ड अँड सेज दॅट की हे सिमिली आहे मुलांनो. फिगर्स ऑफ स्पीच काय आहे? सिमिली आहे. ही कम्पेअर्स हिज फादर विथ अ वर्ड. व्हॉट ही सेज की माय फादर इज लाईक अ वर्ड. काय फरक नाही पडत कोणाला की ते तिथे आहेत किंवा नाहीये. सो हे खूपच दुःखाची गोष्ट आहे. ही वॉज सेइंग दॅट माय फादर इज अ लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. सो इथे जो वर्ड आहे, so his absence here, his absence is not noticed. So his father's काय बोले की his absence or presence, like father's absence or presence doesn't matter. ठीक आहे, doesn't matter. सो इथे ह्याला एक्सप्लेन केलाय पोएटने. काय बोलले? लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. यू कॅन से दॅट अ फादर्स absence or presence doesn't matter. He is very unimportant person there. ठीक है, is like a unimportant person. ठीक है, he is like an unimportant person. No one is worried about him.
आहे काय नाही काय असं असल्यासारखं आहे. पण ऍक्च्युली हे बरोबर आहे का मुलांनो? ऍक्च्युली हे बरोबर आहे का? नाही. कारण की तुम्ही जर बघितलं तर आपले वडीलच असतात, आपले फादरच असतात की ते आपल्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊन आपल्याला प्रोटेक्ट करायला पाहतात, आपल्याला सगळं पुरवण्याचा प्रयत्न करतात. सो असं नसलं पाहिजे. पण ह्या पोयम मध्ये द पोएट इज डिस्क्रायबिंग हिज फादर स्टोरी. सो लेट्स सी नेक्स्ट व्हॉट हॅपन्स. So, like a word dropped from a long sentence, it is a simile. He hurries across the length of the grey platform. Now he hurries across, but still, he's like an unimportant person in the family, but still he hurries. He hurries. त्याला घरी जायची खूप इच्छा आहे, त्याला मुलांना भेटायची खूप इच्छा आहे, मुलांना भेटायचं, मुलांशी बोलायचं, की मुलं माझ्याशी जोक शेअर करतील, त्यांच्या स्कूलचं रुटीन शेअर करतील, असं त्यांना वाटत असतं. ठीक आहे. बट काय होतं, लेट्स सी पुढे. सो ही वॉज लाईक ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आता ग्रे प्लॅटफॉर्मचं ना मिनिंग मुलांनो एक डबल मिनिंग पण आहे याच्यामध्ये. ग्रे प्लॅटफॉर्म इज व्हॉट हिअर इट सजेस्ट it suggests here, it suggests here ना इथे त्याचा मीनिंग होतो मुलांनो. Here it suggests the old age. Here it suggests the old age of the person. ठीक है. An old age, dullness in his life. ठीक है. Here it suggests the ठीक है. Here it suggests the old age and dullness. So gray platform. काय मुलांनो? Gray platform. ठीक है. Crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. ठीक है. He crosses the rail. He crosses the rail, and he was eager to meet his family. So he crosses the railway line, enters the lane. His chappals sticky with mud. His chappals are sticky with mud. And finally, home again. काय होतं तरी सुद्धा तो धावपळ करतायत आणि मुलांना भेटण्यासाठी फॅमिलीला भेटण्यासाठी ही वॉज हरीड. ठीक आहे. आता काय होतं होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग अ टी. काय होतं फायनली हिज फादर रिचेस होम. घरी येतात आणि घरी आल्यावर व्हॉट ही डिड ही सी हिम ड्रिंकिंग अ वीक टी. आता वीक टी आहे ना मुलांना लाईक साधीच्या मिडल क्लासवाल्यांच्या घरामध्ये किंवा एकदम लोअर क्लासवाल्यांच्या घरामध्ये कशी चहा असणार आहे तो एकदम साधारण. तो बोलतो की वीक टी. पण इथे वीक टी साधारण चहा जरी असला तरी वीकचा मिनिंग ना मुलांना इकडे एक कम्पेअर केलेला आहे तो त्याचा वीकनेस, त्या फादरचा वीकनेस तिथे कम्पेअर केलेला आहे. सो इज ओल्ड एज हिअर अगेन यू कॅन सी. सो फादर इज ओल्ड पर्सन नाउ इज बिकेमिंग ओल्ड. तर त्याच्यासाठी तिथे आय सी ड्रिंकिंग वीक टी. इटिंग अ स्टेल चपाती. आता बघा जो कमावणारच आहे त्यांच्या घरचाच कमावणार आहे त्याला ते काय देतात दे आर गिव्हिंग अ वीक टी अँड द स्टेल चपाती. स्टेल चपाती ते खायला देतात. बट स्टील ही वॉज हॅव्हिंग इट हॅपीली आणि देन ही स्टार्टेड रीडिंग अ बुक. नाउ व्हॉट हॅपन्स नेक्स्ट सी. ओके. सो याच्यानंतर मुलांना काय आहे ना ही वॉज थिंकिंग अबाउट हिज he was thinking about his ancestors and the grandchildrens. Now what happens is he was thinking about in the final lines of the poem he was thinking about he was thinking about
about his ancestors, that is past, and grandchildren, that is future. ठीक आहे. सो आता काय होतं ना, पुढे जशी जशी पोयम जाते तेव्हा काय होतं ना, ही वॉज थिंकिंग, सो ही वॉज लाईक की अरे माझ्या लाईफ मध्ये काहीच चांगलं नाही आहे. ठीक आहे. का नाही आहे? कारण की वेन ही रिटर्न होम, ही वेंट टू द लाईक ही ड्रिंक द वीक टी, ही देन ही वेंट टू द लाईक बाथरूम, आणि वेर ही कंटेम्पलेट्स म्हणजे काय मुलांनो, डीप थिंकिंग. Then he came out of the bathroom, then he washed his hands. आणि तिकडे तरी सुद्धा त्याला एक फिलिंग असते की भाई काय माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, की माझ्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं नाहीये. का? आता पहिले तर ते खूप हे असतात की वॉज व्हेरी इगर टू मीट हिज फॅमिली, बट वेन ही केम होम काय होतं की त्याला त्याची मुलं पण लक्ष नाही देत त्याच्याकडे. मे बी लाईक हिज हिज सलेन चिल्ड्रन असं म्हटलंय तिथे. सलेन मीन्स की लाईक बॅड टेम्पर्ड नॉटी मुलं असतील, ते त्यांच्या त्यांच्या खेळामध्ये मग्न असतील, त्यांच्या त्यांच्या खेळामध्ये ते काय असतील, इंटरेस्टेड असतील, अँड दे आर ऑल्सो नॉट टेकिंग नोटीस ऑफ हिम. आणि मग फायनली त्याच्या फादरचा असा विचार विचार करत करत ही वॉज नॉट थिंकिंग अबाउट द प्रेझेंट, ही वॉज नॉट थिंकिंग अबाउट द present, he was just thinking about his ancestors, was thinking about his ancestors, about the past, and then he was thinking about his coming generation, about his future. So he was not thinking about presence because he is not there, कारण की तिथे त्याला काही म्हणजे त्याचे फॅमिली मेंबर्स त्याला नोटीसच नाही करत आहे. तो ऍबसेंट तो आहे काय नाही काय असं त्याला नोटीसच ते करत नाहीये. सो फायनली तिथे ही वॉज थिंकिंग अबाउट द नोमॅड्स ऑल्सो. तर नोमॅड्स काय असतात की असे लोक की जे कंटिन्यू ट्रॅव्हल करत राहतात एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरून तिसऱ्या प्लेसवर स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. सो अशा नोटवर ही पोयम संपते. ठीक आहे. सो दिस इज द पोयम फादर रिटर्निंग होम. ठीक आहे, बाय दिलीप चित्रे. आता याच्यामध्ये ना मुलांना काही काही फिगर्स ऑफ स्पीचही आहेत, जे आता मी तुम्हाला सांगितलं दिस इज सिमिली, बरोबर. आता अजून एक पुढचं बघूया आपण. याच्यामध्ये एक आहे दॅट इज याच्यामध्ये रिपिटेशन आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल की तुम्हाला रिपिटेशन आणि ॲलिट्रेशन खूप सारे सापडून जातील इकडे, की लाईक लेटर्स रिपीट झाला ॲलिट्रेशन, द होल वर्ड रिपीट्स रिपिटेशन. पण याच्यामध्ये ना मुलांना एक आहे सिनेक्डकी म्हणून, ते आपण बरं इथे अजून याच्यामध्ये एक असं होतं लाईन की मॅन्स एन्स्ट्रॅचमेंट फ्रॉम अ मॅनमेड वर्ल्ड. एक आहे याच्यामध्ये लाईन, आपण बघूया. Estrangement from a man-made world. सो मुलांनो इथे जी लाईन होती, ही वॉज टॉकिंग अबाउट की एवढं आपण ह्या जगामध्ये राहतो, वी आर सराउंडेड विथ द मेनी पीपल, पण आपण तिथेही काय आहोत, एकटे आहोत. आपण कसे आहोत, एकटे आहोत. ही वॉज अलोन इन दॅम. ही वॉज सराउंडेड विथ द पीपल. इन द ट्रेन ऑल्सो ही वॉज सराउंडेड विथ द पीपल, बट नो वन वॉज टॉकिंग टू हिम. वेन ही केम बॅक टू होम, तिकडे पण खूप सारे त्याचे लाईक मुलं आहेत, त्याची बायको आहेत किंवा आहे किंवा नाही. सो असे सगळेजण असून सुद्धा ही वॉज अलोन देअर. सो इथे एन्स्ट्रॅचमेंट हा जो इथे मॅन्स म्हणून आहे, दिस मॅन इज रिप्रेझेंटिंग द होल जनरेशन ऑफ द मॅनकाइंड हिअर. म्हणून इकडे हे जे आहे ना, इथे हा मॅन जो आहे इज रिप्रेझेंट्स
represents the whole human race, the whole human race. ठीक आहे, जेव्हा हे ह्युमन आता एक पर्सन पूर्ण होल ह्युमन रेसला रिप्रेझेंट करत असेल, सो इथे काय होतं ना मुलांना, पार्ट टू होल असं काय होतं, कंपॅरिझन होतं. सो ह्याला ना एक फिगर ऑफ स्पीच आहे, ह्याला नाव आहे दॅट इज सिनेक्डकी. काय आहे, सिनेक्डकी. ठीक आहे, याच्यामध्ये काय होते ना की पार्ट टू होल, होल टू पार्ट असा कंपॅरिझन झालेला असतो. आणि हिअर द मॅन्स हा जो आहे इट शोज द होल ह्युमन रेस, म्हणून काय म्हटलंय की द होल ह्युमन रेस. ठीक आहे, सो दिस इज द फिगर ऑफ स्पीच सिनेक्डकी. काय आहे फिगर ऑफ स्पीच सिनेक्डकी. ठीक आहे, सो अशा प्रकारे ही पोएम संपली आहे. इथे तुम्हाला मिळेल तुमचं अप्रिसिएशन मध्ये बघा, स्पीकर्स फादर्स ट्रॅव्हल्स ऑन लेट इव्हनिंग ट्रेन, सो सायलेन्स, अनसीइंग आईज, जसं मी तुम्हाला सांगितलं हे तर सगळं आहे. तुम्ही यू कॅन गो थ्रू दिस आणि हे तुमच्या अप्रिसिएशन मध्ये यूज करू शकता. ती एक जी लाईन सांगितली होती तुम्हाला पहा, इथे आहे पहा, man's estrangement from a man-made world here refers to the paradox man's existence. इथे पॅराडॉक्स ही आहे आणि तिथे सिनेक्डकी हा फिगर ऑफ स्पीच ही आहे. सो इथे तुम्ही पाहाल. आणि देन देर इज वन मोर लाईन की मी जी तुम्हाला सांगितली होती, तुमच्या फिगर ऑफ स्पीच लिहिताना तुम्ही ही लाईन लिहिणार, लाईक अ वर्ड ड्रॉफ्ट फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स, इट गिव्स यू अ डीप मीनिंग. ठीक आहे, हा तुम्ही लिहिणार तिथे.